राम राम. राम राम. आता यावर्षी तुम्ही 2 एकरला खत हो. आणि ग्रॅन्युअल हो आणि बीज प्रकाराला RPS हो. सॉईल गार्ड हो. घेऊन चाललात. बरं गेल्या वर्षी कसं काय केलं खत तर नव्हतं गेल्या वर्षी पहिलं. खत नव्हतं नेलं. हां ते 800 नेलं, 76 नेलं. हां तर मला रिझल्ट आले म्हणून त्यामुळे मला वाटलं आता सगळं तुमच्याकडून न्यावं. सगळं हो, सगळं. म्हणजे आता विश्वास बसला. विश्वास बसला म्हणजे 100% मला आधीच नव्हता विश्वास. किती फरक पडला होता ऊसाला तर, आपल्या कापसाला? तर एक 10 क्विंटल वाढला होता. वाढला हा, होता 10. किती एकरमध्ये? 2-2.5 एकर मध्ये वाढला. म्हणजे दर हे आता जे 6 बॅगचं आहे का आता हे हा, चाललं का हा. तेवढ्याच राहणार वाढला होता. आणि पहिले किती निघायचं पहिलं काय म्हणजे 15-16 म्हणजे यावर्षी किती झालं? यंदा 26 क्विंटल आहे. 26 क्विंटल झालं म्हणजे 10 क्विंटलचं वाढ. हो, 10. मग त्याच्या अगोदर तेच लेवल चालत होतं का? हेच पीक हेच राहणं सगळं हेळच पण यावर्षी फरक पडला फरक तुम्हाला. पडला. पण मी सांगितल्या पद्धतीनेच केलं ना. त्यात डोकं जास्त लावलं नाही, नाही. नाही, नाहीतर मग काय करतात हे नगवालंय महाग नाही, नाही, आहे. तसं बरे नाही. औषधं महाग म्हणतात लोक, त्याचं काय? नाही औषध महाग काय आता खत घेऊन घ्यायला बघायला चालेल 4,500 रुपये क्विंटल दुसरी 10-26 आहे. मग आपलं 1400 लोक कोणीच काय काय अंगणी करतो? काय? म्हणजे अशा पद्धतीने हो. आता हे शेतकऱ्याला अनुभव आलाय नाही, बरोबर. आणि मी सांगितल्या पद्धतीने केलं बरं. आणि त्यांना रिझल्ट आला. आता 10 क्विंटल जर वाढ 17,000 झाला ना. हो. औषध आपलं किती झालं तर 4-5 हजार झाला हो, समजा. 4,000. तर धन्यवाद आल्याबद्दल. तुमची प्रगती वाढली, आम्हाला बी आनंद व्हायला.